ओम नमो आदेश सत्य नमो आदेश नवनाथ गुरुजी पूर्वादेश अलग पुरुष निरंजन पुरादेश जय माता भगवती भारत सकल जग स्वरूपीण हर हर महादेव शिव शंभो. बाहेर दौऱ्यावर असताना एका साधकाचा मला मेसेज आलेला होता की काळूबाईच्या सवारीबद्दल किंवा काळूबाईची माहिती द्यावी. म्हणून मी आज मांढरची जी जगतजननीची आहे काळेश्वरी, तर तिचं माहिती मी तुम्हाला देतोय. तर ध्यानपूर्वक नीट ऐका. ज्या पण साधक असो किंवा साध्वी असो, कुणी माता भगिनी, त्यांना जर मांढरच्या काळेश्वरीची सवारी येते आली असेल आणि आल्या आल्या लगेच किंवा नवीन आता पुन्हा मध्ये अंगात येत असेल किंवा आता ज्यांनी ज्ञानमाळ वगैरे करून ठेवलेली किंवा काय आहे त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे किंवा काय आहे का की आता झालं गेलं ते बदलू शकत नाही. पण ज्या ज्या साधकांना आता नवीन सवारी आलेली आहे तर त्या साधकांनी काय केलं पाहिजे किंवा काय नाही, तर हे जरा ध्यानपूर्वक नीट ऐका. काय केलं पाहिजे किंवा काय नाही. काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस आहे ना काळेश्वरीची सवारी येते, समजा तुम्ही लोकांमध्ये किंवा कुठल्या देवाच्या कार्याला गेलेले किंवा देवीच्या जागरणासाठी गेले किंवा गोंधळासाठी गेलेले किंवा जागरण गोंधळासाठी गेलेले आणि त्या ठिकाणी तुमच्या अंगामध्ये येते किंवा एखादा कोणी गुरु महाराज वगैरे कडे तुम्ही गेलात किंवा तिथं त्या ठिकाणी तुमच्या अंगामध्ये येते, तर आहे ना जास्त करून आहे ना पुणे ह्या भागामध्ये असा प्रकार चालू आहे की ज्या साध्वीकडं काळेश्वरीची सवारी आहे ती ज्या वेळेस कुठल्या साधकाकडे बघायला जाते किंवा साधकगण तिच्याकडे येतात बघण्यासाठी, काय तर ते सांगतात त्या साधक किंवा साध्वीला जे आलेले भक्तगण आहेत त्यांना सांगतात की तुमची कुळाची देवी काळेश्वरी आहे. ठीक आहे, मग काळेश्वरी आहे असं सांगतात. असं सांगितल्यानंतर बरंच काय होतं की बरेच साधक साध्वी वगैरे असतात किंवा काय, त्यांच्यामध्ये पण ती काळ सवारी येते आणि घुमायला लागते आणि ते सर्वांमध्ये ती सवारी येते. आता मला काय सांगायचं माहिती आहे का, जे पण साधक साध्वी माझे व्हिडिओ ऐकतात, तुम्ही प्रॅक्टिकली ज्ञान घ्या. काल्पनिक गोष्टी व काल्पनिक ज्ञान घेऊ नका. ज्या साधकनी किंवा साध्वीने मातागणांनी त्याची जी भक्ती केलेली आहे काळेश्वराची, तर मी त्याचं तुम्हाला पहिले सांगतो की सवारी कशी असते किंवा कशी नाही ते सांगतो. त्यानंतर तुम्हाला एक एक मी व्यवस्थितपणे विश्लेषण करून त्याचं सांगा. ज्या वेळेस आहे ना काळेश्वरीची ज्यावेळेस सवारी येते किंवा काय असं तुम्हाला वाटतं तुम्ही घुमताय किंवा कुठलं गाणं लावल्यानंतर किंवा देवीचं गाणं गोंधळ वगैरे काय लावल्यानंतर किंवा कुठल्या जागरणात गेल्यानंतर त्यावेळेस येतात, त्यावेळेस तुम्ही काय करता की त्या ठिकाणी तुम्ही घुमताय वगैरे तुमच्या अंगात आलेले असतात. मग तुम्ही म्हणता की माझ्या अंगात आलं पण मला काय कळलं नाही किंवा मला काही समजलं नाही. कधी पण लक्षात ठेवा, ओरिजिनल जी सवारी असते ती काय करते माहिती आहे का, साध्वी असो किंवा साधक असो, तिला दृष्टांत कसं देते, तिचे येण्याचे लक्षण कसे असतात कसे नाही हे पहिले ध्यानपूर्वक ऐका. ज्यावेळेस स्वतः काळेश्वरी ओरिजिनल मध्ये असते त्यावेळेस आहे ना ती मुलीच्या रूपात दर्शन देणं किंवा तिच्या दिव्य रूपामध्ये किंवा तिच्या उग्र रूपामध्ये दर्शन देणं, पैंजणाचा आवाज येणं, आपण झोपेत असलो की आपल्याला उठवणं, आपल्याला दृष्टांत देणं, आपल्याला सांगणं, आपल्याशी बोलणं, काय घडणार आहे किंवा काय घडणार नाहीये किंवा पुढं काय घडणार आहे भविष्यात ते आपल्याला स्वप्नामध्ये दृष्टांत देणं, सांगणं, हे जे सर्व प्रकार जे असतात ती नागिन स्वरूपामध्ये पण येते. नागिनच्या रूपात येणं मोठ्या प्रमाणात, तुम्हाला ती दृष्टांत दाखवणं किंवा मैत वगैरे येणं किंवा काय, त्याचा तो भाग आहे, त्याचे दोन भेद आहेत, त्याच्यात वेगळं सांगा. पण हे नीट लक्षात घ्या, त्यावेळेस ते साक्षात त्या साधक असो किंवा साध्वी असो ती काळेश्वरी स्वतः येऊन मार्गदर्शन करत असते, दृष्टांत देत असते, तिला नजर सुद्धा देत असते कुणाला काय होणार आहे किंवा कुणाला काय झाले किंवा काय नाही हे प्रॅक्टिकली मध्ये. तर त्यांचा जो हा संसार ज्यावेळेस त्यांना येत असतो त्यावेळेस आहे ना हे तिचे लक्षण असतात, तुम्हाला कळत असतात काय होणार आहे किंवा काय नाही आहे किंवा काय नाही, हे सर्व गोष्टी दाखवतात तुम्हाला. हे झालं त्यांचं लक्षण की त्यांची सवारी आहे म्हणून.
आणि त्या सवारी ज्यावेळेस त्यांची येण्याचे लक्षण असतात किंवा सवारी येत असतात किंवा घुमत असतात किंवा थोडी थोडी झुळूक असते, त्यावेळेस सर्व गोष्टी दिसत असतात. तर त्यावेळेस त्या माता माऊली असो कोणी साधक असो त्याला देवीचे अनेक रूप दिसायला लागतात, अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारचे देवी दिसायला लागतात किंवा काय होतात किंवा त्याला वेगळे दैवत दिसायला लागतात. सर्व त्याच्यामध्ये भूत पिशाच वगैरे सर्व गोष्टी दिसायला लागतात. कोणी बोलताना दिसतं किंवा काय करताना दिसतं, तिचे गण बोलताना दिसतात, योगिनी बोलताना दिसतात. ते 64 योगिनी जे असतात ते सुद्धा येतात, का की तिचे गण येते, डाकिनी आहेत तिचे पण ते गण आहेत ते दिसतात काय. आणि त्याच वेळेस समजायचं की बाबा हा हीच खरीच काळेश्वरी ही, आणि ही मला दृष्टांत देते आणि मला ज्ञान देते. तर ती तुम्हाला स्वप्नरूपी ज्ञान देते, सर्व गोष्टी सांगते किंवा स्वप्नामध्ये सांगते किंवा स्वप्न तुम्ही झोपले असाल तर ती तुम्हाला येऊन घेऊन जाते आणि तुम्हाला घेऊन जाऊन चराचराचं व्यवस्थित आहे ना स्वप्नरूपी तुम्हाला ज्ञान देते. तुमचं धड तिथंच पडलेलं असतं पण जीवात मला ती घेऊन जाते ते सर्व ज्ञान देत असते. जर असं तुमच्यामध्ये घडत असेल तर समजायचं की खरंच साक्षात काळेश्वरीची सवारी तुमच्यामध्ये आहे. आणि जर असं तुमच्यामध्ये घडत नसेल किंवा काय नसेल, फक्त अंगात येत असेल आणि ती स्वतः जर अशी बोलत असेल की मी स्वतः काळेश्वरी किंवा मी मांडरची काळेश्वरी किंवा मी मांडरची काळूबाई आहे, जर असं बोलत असेल तर नाही, लक्षात ठेवा. का की स्वतः देवी तिचं नाव तसं घेत नाही. ती उलट तिथं ज्याच्या साधकासमोर येते त्या साधकाला स्वतः म्हणते, ओळख म्हणते तू स्वतः मी कोण आहे किंवा काय आहे, बघ माझे गण किंवा बघ माझं रूप काय. तर ही स्वतः बोलत असते देवी. आणि ज्या वेळेस कोणी साधक असतो तिला ओळखणारा किंवा काय करणारा, त्यावेळेस आहे ना ती प्रसन्न होते. आणि साधकने ओळखल्यानंतर मग साधकचे त्यांचे दिव्य संवाद वगैरे काही गोष्टी होत असतात. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. हे झाले त्यांचे ओरिजिनल लक्षणं की त्यांची सवारी ज्या वेळेस झुळूक येण्याची जी असते की त्या टायमाला तुम्हाला कशा पद्धतीने ते येते किंवा काय नाही, कसे स्वप्न वगैरे दाखवते किंवा काय नाही, काय घडणार आहे का नाही, सर्व गोष्टी दाखवते. हे झालं ओरिजिनलमध्ये साक्षात तिचं लक्षण काय. आणि दुसरं सांगतो तुम्हाला. तिचे दुसरे लक्षण असे आहेत की ज्यावेळेस तिची सवारी वगैरे नसते किंवा काय नसते तर ती येण्याच्या अगोदर तिचे गण खेळत असतात. तिचे गण आता जो गडावरती जो काळेश्वरीचा जो गड आहे त्या गडावरती ज्या गडावरती ती विराजमान आहे, मुळामध्ये तो जो डोंगर आहे ते मूळ म्हणजे बीर कंगनच आहे एक दिव्य. आणि त्या बीर कंगनाच्या मधोमध ती साक्षात काळेश्वरीचं निवासस्थान आहे. तिथं वरती मूर्ती स्थापन केली आहे पण आतमध्ये गुप्त आहे, हे लक्षात ठेवा. आणि जी लोक समजा आजूबाजूला तिथं सर्व झाडांना प्रत्येकाचं चांगले चांगले सुखी संसार असणाऱ्या लोकांचं वाटोळं करतात, ते तिथं करणी कवटाल करतात, ते जादूटोणा करतात, ते भानमती करतात, ते झाडांना ते खिळे वगैरे तोडगं ताडगं करून तिथं अनेक प्रकारचं ठेवलं असतं. ते तुम्हाला सर्वांना माहिती. तिथं तुम्ही कधी गेलं तर तुम्हाला सर्व बघायला मिळेल प्रत्येक लोकांचं, ठीक आहे. तर त्यावेळेस कसं असतं तिथं ते तसे सर्व गोष्टी होतात का किंवा ते घडतात का. मूळ म्हणजे तो डोंगर जो आहे तोच आहे बीर कंगन. त्या बीर कंगनाच्या मधोमध साक्षात ओरिजिनलमध्ये ते काळेश्वरीचा निवास आहे. ज्याला खरं साक्षात काळेश्वरी प्राप्त आहे त्यालाच ते डोंगर मध्ये दिसेल की ते काय किंवा काय नाही. आणि ज्या आजूबाजूला समजा तिथं त्याचे मांगीर बाबा आहे, गुजीर बाबा आहे, जेवढे पण आहेत तिथे दैवत, ठीक आहे, आजूबाजूचे तिचे जे गण आहेत शिवावरचे ते आहेत, ते गण सर्व तिथं दावजी पाटील वगैरे झाले ते सर्व तिचे गण आहेत ते. तर काय होतं ज्या वेळेस आहे ना तुमच्या शरीरामध्ये समजा तुम्ही बोलताय मी काळेश्वरीचं नाव आहे, तुम्ही घेताय अंगामध्ये येऊन की काळेश्वरीचं नाव घेताय की हा काळेश्वरी माझी काळेश्वरी आहे, मी काळेश्वरी बोलते. आणि जर तुम्ही असं बोलत असाल, जर तुम्हाला बाहेरचं काही दिसत नसेल किंवा दुसरं काहीच दिसत नसेल, सर्व काळ अंधारच दिसत असाल आणि कुठल्याच गोष्टी समजत नसाल, अंगात येते फक्त हा ठीक आहे वाजवल्यानंतर किंवा गाणं लावल्यानंतर किंवा कुठल्या महाराजांसमोर गेल्यानंतर किंवा कुठल्या गुरुजनांसमोर गेल्यानंतरून तिथं तुमच्या अंगामध्ये वगैरे येते. आणि तिथे तुम्ही आल्यानंतरून काय करताय
अंगात आल्यानंतर तुम्ही तिथं सर्व तिथं तुम्हाला काहीच दिसत नाही किंवा काय नाही, आणि लोक समजा तुमचे व्हिडिओ काढतात, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बोलतात की मी काळेश्वरी आहे. तर ह्याचा अर्थ काय लक्षात ठेवा. ह्याचा अर्थ असा की तुमच्या मध्ये काळेश्वरी जी माता आहे, काळूबाई, तिचे येण्याचे लक्षण नाही. त्यांच्या नावावरती केलेले देव बाधित करणे तोडा केलेला, म्हणजे देव बाधित करणे तोडा कळलं तुम्हाला. म्हणजे काय माहिती आहे का, तुम्ही प्रत्येक देवांचे तिचं एक कार्य होतं, त्या देवीचं किंवा एक कार्य केलं की दुसरं देव येणार, दुसऱ्या देवीचं कार्य केलं तिसरं देव येणार, फल्याने येणार, बिस्ताने येणार, सगळे शेवटचे देव येत राहणार. ते म्हणा माझं नाही केलं, तिथं येणार म्हणणार माझं नाही केलं, ते येणार माझं नाही केलं म्हणून मी काय होऊन नाही दिलं, मी तिचा गाडीवान आहे, तू माझं केलं नाही म्हणून मी काय दिसू देत नाही किंवा काय करू देत नाही. असे आडफाटे तुम्हाला ते घालणं. एक कार्यक्रम केला की तुम्ही दुसरे कार्यक्रम करायला लगेच दुसरा एक देव उभा राहतो, दुसरा कार्यक्रम केला की तिसरा कार्यक्रम करायला देव उभा राहतो किंवा काय करतो. तो समजायचा की हा तुमच्यावरती काळेश्वरीचा भानामती प्रकार केलेली तंत्रक्रिया आहे प्रचंड. ते कुणाला कळत नाही. त्याच्यामुळं माझं स्वतःचं म्हणणं आहे की तुम्ही जे साधक किंवा साध्वी आहे, प्रॅक्टिकली जे तुम्हाला डोळ्याला दिसेल तसं ज्ञान तुम्ही घ्यायला शिका. काय तर आता समजा ठीक आहे की मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्हाला काही दिसत नसेल किंवा काय नसेल, आणि तुमचं ज्यांनी तुमचं समजा तुम्ही त्यांचं त्या देवीचं केलेलं आहे सर्व काय, तिची ज्ञानमाळ वगैरे तुम्ही केलेले आहेत किंवा काय सगळ्या गोष्टी केल्या, तर तुम्हाला काही दिसत नाही, परत दुसरे देव येऊन उभे राहते की माझं केलं नाही म्हणून मी अडचण देते. परत तिसरं एखादं येऊन अशा जर तुमच्या पाठोपाठ जर देवी येऊन उभं राहत असेल तर लक्षात ठेवा की तुमच्यावरती भयंकर प्रमाणामध्ये तंत्रक्रिया केलेली आहे आणि तुमच्या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या व्याधी चालू आहेत. टोचणं, अंगामध्ये पळणं, चावणं, चमक निघणं, छातीत चमक निघणं, डोक्यात चमक निघणं, पायांमध्ये चमक निघणं, गुडघे जाम होणं, अंग पिळून येणं, अंग पूर्णपणे दुखणं, काय मेलेल्या माणसांची स्वप्न पडणं, विचित्र विचित्र स्वप्न पडणं, स्वप्नामध्ये भूतगण येणं, सर्व गोष्टी येणं किंवा काय होणं, किंवा आपल्या घरांचं त्याच्यामध्ये मृत्यू दिसणं, घरातल्या लोकांचा मृत्यू दिसणं किंवा तुमचं त्याच्यामध्ये मृत्यू वगैरे दिसणं, हे सर्व काळेश्वरीला घेऊन केलेली तंत्रक्रिया आहे. ज्या पण साधकांनी केलेले त्यांनी सर्व शिव ताब्यात घेऊनच ती तंत्रक्रिया तुमच्यावरती केलेली आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला काही दिसत नाही. अनेक अनेक देवींचे तुम्ही नाव घेता, जर ह्या देवीचं कार्य केलं तर त्या देव कार्य केलं. आता मला तुम्हाला एक सांगायचंय, ठीक आहे. आता मी काय सांगतोय तुम्ही ध्यानपूर्वक नीट ऐका. ज्या वेळेस तुमच्या शरीरामध्ये सवारी येते, दिव्यशक्ती येते आणि तुम्ही लगेच गुरु शोधायला करता किंवा काय करता, ठीक आहे, तुमचे सासू सासरे असो किंवा आई वडील असो किंवा तुमचे स्वतःचे मालक असो आणि ते तुम्हाला बोलतात ते काय देवी वगैरे काय नसतं किंवा काय नाही, आणि तुमच्या तर अंगामध्ये येत आहे, अनेक नाव तर घेत आहे आणि तुम्हाला त्रास तर होत आहे, तुम्हालाही त्रास होत आहे, घरच्यांनाही त्रास होत आहे, सर्वांना त्रास होत आहे. मग तुम्ही असं विचार करता की जर ह्या देवीचं कार्य केलं तर आम्हाला घरी कुणालाही त्रास होणार नाही, म्हणून तुम्ही काय करता माहिती आहे का, कुठून का होईना इकडं तिकडं व्याजाने पैसे काढून तुम्ही ते एखादं गुरु धरून तुम्ही ते कार्य करून घेता. पण हे तुमचं चुकतंय. सर्वात महत्त्वाचं ती खरीच सवारी आहे का, खरंच त्या दिव्य शक्तीमुळे. मला एक सांगायचं आहे की जर तुम्हाला दिव्य शक्ती किंवा देवी कुठली प्रसन्न आहे किंवा देवी तुमच्या शरीरामध्ये येते तर त्या घराला त्रास का होईल किंवा त्या साधकाला त्रास का होईल. त्रास कधी होतो, प्राप्ती करायच्या टायमाला होतो. कसं होतं ते मला माहिती आहे. ज्यावेळी समजा तुमचं ह्या व्हिडिओ ज्यांनी ऐकल्या आणि त्यापैकी कोणी जर माता भगिनी किंवा कोणी जरी आले त्यावेळेस मी त्यांना सांग कसं असतं किंवा काय नाही. मला प्रॅक्टिकली ज्ञान आवडतं, काल्पनिक गोष्टीत मी जगत नाही, ठीक आहे. मग तुम्हाला जर तशा प्रकारचा त्रास होत आहे किंवा त्या गोष्टी तुम्हाला सर्व गोष्टी घडतात आहे आणि तुम्ही शोधता येते आणि मग तुम्हाला सांगितलं बाबा की मी ज्ञानमाळ करायची, मी एवढे पैसे घेईन तेवढे पैसे घेईन, काय नाही होत, एकदा पैसे जाईन पण तुझं सगळं कल्याण होईन असं तसं, तर ह्या सगळ्या फसवणूक धंदे लक्षात ठेवा. सर्वात महत्त्वाचं जे गुरुजन असतात किंवा काय असतात, गुरु तो जर स्वतःला जर लय सर्वश्रेष्ठ समजत असेल, स्वतःला जर सामर्थ्यवान समजत असेल तर तशा व्यक्तीकडनं कधी करून घेऊ नका. कितीही प्राप्ती झाली असली, कुठला पण साधक जो सत्यकर्म धर्माने चालतो त्या साधकला कितीही प्राप्ती असली तर त्याचं बोलणं किंवा वागणं एकदम सामान्य असतं. त्याला कुठल्या गोष्टीचा अहंकारच नसतो. आणि अहंकार तो का बाळगण, त्याला माहिती आहे त्याला जे भेटलेले किंवा काय भेटलेले आहे त्याच्या तपफळ कर्मफळ स्वरूपामध्ये त्याला दानमध्ये भेटलेले, त्याच्यामुळे तो अहंकार कशाला करत नाही, अहंकार करू शकत.
किंवा जो बोलतो की मी आहे, माझ्यासारखं कोण नाही किंवा काय नाही आहे, काय अशा लोकांकडनं तुम्ही ज्ञान पण घेऊ नका आणि तशा लोकांकडनं दीक्षा घेऊन पण नका. ज्या व्यक्तीचा अहंकारच तुटत नाहीये किंवा अहंकारच सुटत नाहीये, तर तुम्हाला देण्यासाठी त्याच्या हृदयातनं ज्ञान कसा फुटेल किंवा तो कसा ज्ञान तुम्हाला देईल. आणि कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जो सत्यकर्म धर्माने गुरु चालतो तो दीक्षाचे पैसे कधी घेत नाही. समजा तो ज्ञानमाळ बोलतोय, पण ज्ञानमाळचा प्रकार तुम्हाला मी सांगतो काय असतो काय नाही, ते ध्यानपूर्वक नीट व्यवस्थित तुम्ही ऐका. जर तुम्ही बोलताय की ठीक आहे ज्ञानमाळ दिवशी जर एखाद्या महाराजांनी सांगितले किंवा एखाद्या कुणी गुरुजनांनी तुम्हाला सांगितले किंवा कुणी जोगत्यांनी तुम्हाला सांगितलंय की ठीक आहे बाबा तुझं ज्ञानमाळ केल्याशिवाय तुला सुख पडणार नाही किंवा काय पडणार नाही, असं कधीच नसतं. जो सत्यकर्म धर्माने गुरु चालतो तो पहिला बघतो काय आहे नेमकी ह्या साधक जे समोर आपल्या आहे किंवा साध्वी आहे हिला काय पीडा आहे, का त्रास होतोय, कशामुळं, कुणी तंत्रक्रिया केलेली आहे का, कुणी देवाच्या नावाखाली कुठली शक्ती सोडून दिलेली आहे का. जर ज्या गुरुनी तुम्हाला पहिलं त्या त्रासातनं मुक्त केलं, तुम्ही त्रासातनं त्या मुक्त झाल्या आणि त्याच्यानंतर तुम्ही काय असन ते देवी तुम्हाला दृष्टांत द्यायला लागली, देवी तुमच्याशी बोलायला लागली, तुम्हाला दिसायला लागलं काय, आणि देवी तुम्हाला छान छान दृष्टांत देते, देवी तुमच्याशी भूत भविष्याच्या गोष्टी तुम्हाला स्वप्नरूपे दाखवते किंवा काय करते, तर समजायचं की खरंच आपल्याला दिव्य शक्ती प्राप्त आहे किंवा काय नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ते बोलतात की तुम्हाला ज्ञानमाळ केलं पाहिजे किंवा काय नाही. ज्ञानमाळ हा जो आहे गुरुचं कर्तव्य असतं की ज्या साधकाला झुळूक येते किंवा काय येते त्याला व्यवस्थित कान बिन फुकण्याची विधी करून व्यवस्थित तिला साधण्याला बसून ती जी देवी येते त्या देवीला घन रूपामध्ये प्रकट करून देण्याची दानत त्या गुरुमध्ये असणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट की तुमच्या पुण्यामध्ये किंवा बरेच सगळ्याच भागामध्ये ऑल महाराष्ट्रामध्ये कसं चालतंय माहिती आहे का, अंगात आलं मग चला ज्ञानमाळ, परत एक देवीची काय चला ज्ञानमाळ. अरे ज्ञानमाळ काय आहे किंवा काय नाही आहे, त्याचं महत्त्व काय आहे, ज्ञानमाळ कधी केली जाते, ज्ञानमाळ कुणाला दिली जाते, हे तर तुम्ही लक्षात ठेवा ना. अल्पबुद्धीसारखं का वागता तुम्ही हे तर लक्षात ठेवा कशासाठी असतं किंवा काय नाही. आता तुम्हाला सांगतो तर ध्यानपूर्वक तुम्ही ऐका. काय जर आता ठीक आहे बाबा की तुम्ही आता ज्ञानमाळ केलेली आहे, आता मी हे सांगतो तुम्हाला, मी काय सांगतो नीट लक्षात ठेवा, ज्यांनी ज्ञानमाळ केलेले आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. नीट त्यांनी बघा आणि नीट समजून घ्या की तुम्ही काय केलं आणि तुम्ही कुठं चुकलात आणि कुठं नाही. जी माता भगिनी आहेत मी पहिले त्यांच्याशी बोलतो, त्यांना सांगतो तर तुम्ही ध्यानपूर्वक ऐका. आता जे पण तुम्ही मातागणांना तुम्ही सर्वांनी काय केलं, ठीक आहे तुमच्या अंगामध्ये आलं, आता अंगामध्ये आल्यानंतर तुम्हाला कुणी जोगती भेटला, कुणी साधक भेटला, कुणी साध्वी भेटली आणि त्यांनी सांगितलं की तुझं ज्ञानमाळ वगैरे करून देते, मग तू आमच्यासारखी होशील, असं होशील, तसं होशील, फलानं होशील, काय नाही तुला खर्च थोडा जाईल पण काय नाही, घरच्यांना सांग तुझ्या किंवा काय आहे, तर तुम्ही असं करता. ठीक आहे, मग त्यावेळेस काय होतं की तुम्ही मातागण घरामध्ये ना हट्टीपणा धरायला चालू करता किंवा काय करता, तुम्ही हट्टीपणा धरून किंवा काय करून तुमच्या स्वतःच्या मालकाला, तुमच्या नवऱ्याला तुम्ही सांगून त्याला विनंती करून तुम्ही त्याला कसं तरी तुम्ही त्याला मनवता की ठीक आहे मला देवीचं करायचं, अहो देवीचं आपण केल्यानंतर आपलं सर्व चांगलं होईल किंवा काय होईल. तुम्ही नास्तिकप्रमाणे का वागता किंवा काय नाही, तुम्ही असं त्याला टोंगणं बिंगणं मारतच असता. मग त्यावेळेस आता तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही असं तसं करून तुम्ही काय करताय माहिती आहे का, ठीक आहे नवऱ्याला वगैरे तुम्ही मनवताय, सासू सासऱ्याला मनवतात, कुणी आई वडिलांना मनवते, ठीक आहे, आणि या सर्वांशी विनंती करून त्यांच्या सर्वांच्या सहमताने तुम्ही समजा ज्ञानमाळीचा कार्यक्रम करता. आता ज्यांच्याकडनं तुम्ही ज्ञानमाळीचा कार्यक्रम करताय किंवा काय करताय ना, एक लक्षात ठेवा, देवी तुमचं भलं करेन की नाही ह्या गोष्टी पुढच्या आहेत, त्याच्यावर मी ह्याला गोष्टीला मी मानत नाही. पण ज्या साधकाला साध्वीला साक्षात देवी प्रकट आहे, कधी पण ती देवी त्यांना दुःखात कधीच ठेवत नाही, हे फक्त मी तुम्हाला सांगू शकतो. आता लक्षात घ्या की आता त्यांनी सांगितलं तुम्हाला सुपारी, कोण लाख रुपये सुपारी सांगतं, कोण 70,000 सांगतो, कोण 50,000 सांगतो, कोण 2 लाख सांगतं, 3 लाख सांगतं, 5 लाख सांगतं. जेवढं तुम्ही फेमस महाराजाकडे जासाल त्यांची तुम्हाला किंमत ते तुम्हाला वाढूनच सांगतील. समजलं की नाही. मग तुम्हाला असं वाटतं की ठीक आहे एकदाच पैसे जातील बाबा, पण काय असं सोक्षमोक्ष लागेल, तुम्ही असं विचार करता. ठीक आहे, पण सर्वात महत्वाचं की तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे की जे गुरु तुम्ही करताय किंवा काय नाही,
तो तुमच्या हिताचं बघतोय की नाही बघत, काय नाही हे कळणं गरजेचं आहे. आता मग त्या टायमाला काय होतं की आता ज्ञानमाळ मी बरेचसे बघितलेले ते इंस्टाग्रामला लोकांची ज्ञानमाळ, तर काय करतात ते ज्ञानमाळ करताना कार्यक्रम पुंजा बिंजा ठेवतात, ते पुंजा बिंजा ठेवतात, ते त्याच्यात 5 पुंजा मोठ्या राशी लावून ठेवतात. ते काय काय महाराज लोक असे आहेत की त्यांची स्वतःची इज्जत जाऊ नये म्हणून काय करतात, त्यांचे जे साधक असतात किंवा काय असतात त्यांना अगोदरच कानात जाऊन सांगतात काय की बाबा ह्या पुंजामध्ये ठेवलेला आहे. आणि काही काही साध्वी असे आहेत की काही काही साध्वी त्याच्यामध्ये असे आहेत की ठीक आहे की हा मला कानात येऊन का सांगितलं किंवा काय नाही. कुणी कुणी खरं बोललं जातं, पण खरं तरी बोलणार काय आणि कशी बोलणार आता सर्वांना. आणि जर तिथं जर तिचं अंगामध्ये घुमून तिने जर व्यवस्थित जर ते विचारले नाही किंवा ती पुंज तिने जी पुंज ठेवलेली ते निवडलं नाही किंवा काय नाही, मग त्याच्यात तिची इज्जत जाईल. म्हणून तिची स्वतःची तुम्ही एक इज्जत झाकण्यासाठी तुम्ही खोट्याला थारा देता. काय खोट्याला तुम्ही थारा देता मातांनो, नीट लक्षात ठेवा. तुमच्या कानात येऊन ते सांगतात की हे पुंज आहे, तू तिथं करायचं, ते निवडायचं, हे आजवर तुम्हाला येऊन सांगितलंय. मग तुम्ही समजा एवढं लाख, 1.5 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख काय तुम्ही खर्च करून तुम्ही काय मिळवलं किंवा काय नाही. ते पुंजा बिंजा निवडायचे मी असल्या गोष्टी मानत नाही. माझं हे प्रॅक्टिकली ज्ञान, मी जे प्रॅक्टिकली ज्ञान घेतले माझ्या अर्धांगिनीला ते पण प्रॅक्टिकल ज्ञान दिले. पण माझ्या अर्धांगिनीला किंवा माझ्या बायकोला मी कधी ज्ञानमाळ घालायला लावली नाही. ती ज्ञानमाळ देवीसाठी तर ते देवीसाठीच राहणार. माझी बायको का देवी म्हणून तसं नाही किंवा ती साक्षात देवी म्हणून का तिचं देवीचं सर्व सिंगर तिलाच घालून मिरू काय. मी माझ्या स्वतःच्या अर्धांगिनीने सांगितलं की आपण साधक आहे ना, साधे भक्त आहे, आपण साधक प्रमाणे आपण राहायचं, देवीचं रूप घ्यायला बघायचं नाही आणि देवी स्वतःला समजायचं नाही. त्याच्यामुळं माझ्या स्वतःच्या अर्धांगिनीला प्रॅक्टिकली ज्ञान मी दिलेलं आहे. म्हणून तुम्हाला माझ्या स्वतःच्या अर्धांगिनीचं जो त्रिकाल रहस्य म्हणून यूट्यूब चॅनल आहे, वाटलं तर तुम्ही ते बघून घ्या. त्यांना ज्यावेळेस वेळ भेटतात ते टाकत असतात त्याच्यामध्ये व्हिडिओ, त्यांना जे मार्गदर्शन करू वाटेल त्या पद्धतीने. ठीक आहे, तर तुम्हाला माझ्या बायकोच्या गळ्यात ज्ञानमाळ तुम्हाला दिसणार नाही, का की ज्ञानमाळ देवीची होते. आपण तर साधक आहे, आपण का स्वतःला देवी समजायचं असतं का. मग त्या टायमाला तुम्ही लोक काय करतात माहिती का मातांनो, तुमचं काय चुकते, माता बहिणीनं तुमचं काय चुकतंय लक्षात ठेवा. आता त्यांनी येऊन तुमच्या कानात सांगते की बाबा हे पुंज तू निवड. आता तुम्ही तुमचं स्वतःचं हसू होऊ नये, खेळ होऊ नये म्हणून आतून तर तुम्ही दुःखी आहेत, पण खेळ होऊ नये म्हणून तुम्ही तिथं ते करताय, ते कार्यक्रम सर्व गोष्टी असं करता. फक्त सत्याला साथ देणारा असा असतो. जर एखादा जर गुरुनी जर सांगितलं की बाबा अमुक अमुक पुंजामध्ये तुला ते निवडायला पाहिजे, तर त्या क्षणी ती माता माऊलीला कळलं पाहिजे की हा गुरुच्या लायकीचा नाही आणि हा गुरु होऊ शकत नाही. काय आणि सर्वात महत्वाचं, ज्ञानमाळचा कार्यक्रम कधी करायचा असतो, तो देवीचा ज्ञानमाळ कार्यक्रम करायचा असतो. ठीक आहे, देवी तुमच्यामध्ये घुमते ना, तर गुरुमध्ये हे दानत असणं गरजेचं आहे की सुरुवातीला जर तुमच्यामध्ये देवीची सावरी येत असेल, त्या गुरुनी तुम्हाला विधान अनुष्ठानला बसून ती देवी साक्षात तुम्हाला प्रकट करून देणं गरजेचं आहे. ज्या वेळेस देवी तुम्हाला कुठला गुरु साक्षात प्रकट करून देतो त्याच वेळेस तुम्हाला ज्ञान मिळेल. आणि राहिला प्रश्न, देहाला देह गुरु कुणी पण होत आहे काय, पण देहाला गुरु होऊन आपल्यामध्ये जी दिव्य शक्ती आहे किंवा देवी आहे किंवा कुठला भगवंत आहे किंवा कुठले देव आहे किंवा कुठले दैवत आहे, त्यांना गुरु होण्याची दानत समोरच्या गुरुमध्ये आहे की नाही हे तुम्ही मातागण जाणून घेत नाही. ज्या वेळेस खरी तुम्हाला प्राप्ती असते ना, खरी देवीची प्राप्ती असते, खरी तुम्हाला देवी सहाय्य करत असते किंवा खरी देवी तुम्हाला प्रकट असते, तर ती देवी स्वतः सांगत असते. जर खरी आसन प्रकट, तर त्या अंगात बिंगात येऊन घुमण्यापेक्षा ती स्वतः देवी समोर प्रकट होऊन स्वप्नामध्ये दृष्टांत देत असते ना, ती स्वतः देवी सांगत असते की तुला गुरु कोण होऊ शकतं किंवा तुला गुरु ज्ञान कोण देऊ शकतं किंवा कोण नाही. ते त्या झाडाला पण सांगत असते की गुरु कोण होऊ शकतं आपल्याला. आणि मला स्वतःचे ती देवी स्वतः बोलते त्या साधकाला की मला कोण गुरु होऊ शकतं किंवा कोण नाही, हे लक्षात ठेवा. आता तुम्ही मातागण ह्या गोष्टी विचारत नाही किंवा ह्या गोष्टी का तुम्ही लक्ष देत नाहीये. आता तुमचे नवरे झाले, सासू सासरे झाले, हे भोळेचे. आता ते हेच विचार करते की काय नाही बाबा, देवी आल्यानंतरून आपलं कल्याण करण. तर मग काहींचं काय झालेलं आहे, आता काय सांगतो नीट आहे का. मग तुम्ही मातागण काय करताय माहिती आहे का, ज्यावेळेस समजा ते कार्य करताय तिथं तुमच्या मध्ये हिंगळा वगैरे खेळणं, काय तुम्ही त्या हळदी वगैरे लावणं किंवा काय गोष्टी करणं किंवा काय नाही, ते विधान वेगळं असतं. ते देवीचं जे विधिविधान असतं ते गुप्त विधिविधान असतं. अख्खं असं गाव गोळा करून बोलवायचं नसतं माझ्या घरी देवीचा कार्यक्रम, माझ्या घरी जागरणाचा कार्यक्रम या म्हणून.
देवीचं जे गुप्त असतं, गुप्त ज्ञान गुरुमध्ये असतं आणि त्या दाम्पत्यामध्ये तिचा नवरा, त्याच्या घरात असणारे सासू सासरे किंवा त्याच्या घरामध्ये असणारे आई वडील किंवा भाऊ, ह्याच फक्त कुटुंबामध्येच असतं की हे देवीचं विधान कसं असतं किंवा काय नाही. दुनियाला दाखवण्यासाठी हे विधान नसतं, हे गोष्ट लक्षात ठेवा. काय लोक फॅशन म्हणून सर्वांना गोळा करून सांगतात किंवा काय करतात ते, आणि ज्यांनी ज्यांनी ज्ञानमाळ केलेले त्याच्यानंतरची परिस्थिती बघा. समजलं की नाही? ही गोष्ट कधी पण ठेवा ध्यानात. तर त्यावेळेस तुमच्या चुका काय होतात मातांनो, नीट जरा ध्यानात ठेवा. त्यावेळेस तुमच्या चुका अशा होतात की तुम्ही काय करता माहिती आहे का, आता ठीक आहे बाबा की तुम्हाला ज्ञान नाही किंवा काय नाही, तुम्ही आता गुरुला श्रेष्ठ मानताय, गुरु सांगते, पण जो गुरुलाच त्याचं ज्ञान नाहीये किंवा काय नाहीये, तर काय करणार आहे? ज्या गुरुला जशा पद्धतीने त्यांच्या गुरूंनी ज्ञान दिलेलं असतं ते तसेच वागतात. तर त्याच्यामुळे प्रत्येकाच्या कर्मफळानुसार, पात्रतेनुसार त्यांना ते असतं. तर कधी पण एक लक्षात ठेवायचं. तर त्यावेळेस तुमच्या तिथं काय होतं किंवा काय नाही, हे गोष्ट लक्षात ठेवा. आता तुमचं तर लग्न झालेलं आहे, बरोबर, तुमचं लग्न झालेलं आहे, मग ते काय करतात ते की तेच तुमचे तिथले ते महाराज असो किंवा जोगती असो किंवा कुणी असो, ठीक आहे. आता हे काय करतात, देवीचं गुरुसंगच, म्हणजे गुरुसंगच देवीचं लग्न लावून घेतात ते. अरे तुम्ही जरा डोळे तरी उघडा ना मातांनो. काय जे माझे व्हिडिओ ऐकतात माता भगिनींनो, तुमचे डोळे तर उघडा. आता 4 चौघामध्ये तुमचं लग्न झालेलं आहे तुमच्या नवऱ्यासोबत, बरोबर, आणि हा व्यक्ती तुम्हाला देवी समजून, ठीक आहे, आणि तो स्वतःला देव समजतोय का काय समजतोय त्याचा तो परमेश्वरच जाणं, त्याची कर्माची फळ तोच भोगन स्वतः. पण मला हेच सांगायचे तुम्हाला की तुम्ही कोण आहेत? तुम्ही साधारण तुच्छ मनुष्य आहेत. तुम्ही का देवीचे कोण सासू सासरे बाप बीप गेले का लागून? तुम्ही देवीचे लग्न तुम्ही लावताय? हा, देवीचं तुम्ही लग्न लावताय. देवी समजा ती स्वतः देवी, तिला मंडुळ्या बिंडुळ्या तुम्ही बांधताय, तिला हळद बिळ तुम्ही लावताय, आणि ती हळद बिळ तुम्हाला पण लावताय, तुम्हाला सुद्धा मंडुळ्या बिंडुळ्या. हा, आणि काय थोडस तो निखारा जाळतात तिकडं तिकडं, त्याच्या टुमटुम उड्या मारत बसतात, आणि तेच निखारा उचलत तर हिंगळा खेळती देवी, हिंगळा खेळती देवी. अरे मग हिंगळा खेळती देवी तर कशाला निंबाच्या पाल्याने झाडत बसता? खरी देवीची सावरी तर तिला लुळू दे, त्या निखाऱ्यावरती लुळू दे, बघू लुळती का. त्याच्यामुळं तुम्ही का अशा काल्पनिक गोष्टीकडे लक्ष देताय? तुम्ही गुरु असा का शोधत नाही की गुरु तो आपल्याला घनरूपामध्ये प्रकट करून देईल, आणि मग तुम्ही ठीक आहे तुम्ही कार्य केलं. आता एक लक्षात ठेवा, जर तुमचं लग्न गुरु संग तिथं लागतंय, तो गुरु बोलतो की देव आहे, तुमचं देवासंग लग्न लागतंय, मग देवासंग लग्न लागल्यानंतर त्या महिलांची परिस्थिती नंतर काय होती लक्षात ठेवा. त्या मातागणांची एक गोष्ट कधी पण लक्षात ठेवायचा, आपला नवरा कसा पण असो, साधा भोळा कसा पण असो, तो आपला नवरा असतो, लग्न झालेला तो. काय आता त्याच्या संग तुमचं ते लग्न लावून देतात ते. मग हा लग्न, आता तो लग्न तुमचं देवी संग लावला, ठीक आहे. आता देवी संग जर त्यांनी, आता मी तर तशा व्यक्तीला गुरु तर मानतच नाहीये, पहिली गोष्ट, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्यांनी आता लावून घेतलं लग्न देवासंग, ठीक आहे, त्यांनी स्वतःला देव समजला आणि तुम्हाला देवी समजली, आणि तुमचं त्याच्याशी लग्न लावून घेतलं. आणि मग त्याचं जर लग्न झालं असेल तर तिच्या बायकोनी कुठं जायचं? त्याच्यामध्ये राहिला प्रश्न असा की तुमचं त्याच्यामध्ये पवित्रता नष्ट होते, ही गोष्ट लक्षात ठेवा. तुमची दिव्य शक्ती नष्ट होते, त्याच्यामध्ये तुमची पवित्रता नष्ट होते. कधी पण हे तुम्ही ध्यानात का ठेवत नाही? मग त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं की ठीक आहे बाबा तोय. मग ह्याच्यात काय होतं की ज्यावेळेस तो विधिविधान असतो ना, आता मी तर विधिविधान मी एक देतो व्हिडिओ टाकून की नवरा बायको ज्यावेळेस जोड असेल तर त्यावेळेस त्यांची जोड विधी कशी करून दिली जाते, कशी नाही, त्याबद्दल मी व्हिडिओ टाकाल. पण त्याच्या अगोदर तुमचे डोळे उघडण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही जरा ध्यानपूर्वक आणि नीट व्यवस्थित बघा. काय आता त्यावेळेस तुम्ही काय करता माहिती आहे का? ठीक आहे, त्या गुरु महाराजांनी केलं तसं तर ठीक आहे, पण त्याच्यात चुकीचं काय लक्षात ठेवा. त्याच्यानंतरून जी पण आता तुमच्यामध्ये खरं त्यांनी दिवी टाकली का, एखादी डाकीन दिली टाकून, किंवा एखादी अप्सरा दिली टाकून, किंवा एखादी यक्षिणी दिली टाकून, काय ते त्याचं त्यालाच माहिती आणि ते तुम्हालाच माहिती. त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की तुम्ही आहे ना प्रॅक्टिकली, जर तुमच्या अंगात येतं तर तुम्ही घुमत राहता आणि तुम्हाला दिसत नाही. मग तुम्हाला जर दिसत नाही तर मग ह्याच्यासारखं दुर्दैव गोष्ट काय आहे? मग त्यावेळेस काय होतं माहिती का, तुमचा जो सुखी प्रपंच असतो ना त्याच्यामध्ये जर ती दुसरी ताकद त्यांनी ऍक्टिव्हिटी झाली किंवा दुसरी ताकद तुमच्यामध्ये टाकून दिली तर ती तुमच्या नवऱ्याला हात लावू देणार नाही. मग ज्यावेळेस तुमच्या नवऱ्याला हात लावू देणार नाही किंवा काय नाही, तर त्यावेळेस तुमचं घर प्रपंच संसार कसा चालेल?
आता व्हिडिओमध्ये असल्यामुळे मी काय जास्त स्पष्टीकरणमध्ये बोललो नाही, तर तुम्ही समजूतदार आहात मातांनो, तुम्ही सर्वांनी समजून घ्या. तशाने घर प्रपंच कसं चालेल. कधी पण गुरुचं कर्तव्य हे असतं की जे पण शिष्य आहे त्यांना विधान कसं दिलं पाहिजे, जेणेकरून जो साधक आपल्याकडे आलेला आहे किंवा साध्वी आपल्याकडे आलेला आहे त्याच्या घरामध्ये राहून, कुटुंबामध्ये राहून त्याला ज्ञान विद्या प्राप्त करता यावं आणि त्याच्यामध्ये त्याच्या साधकाच्या हिताचा असावं. आणि गुरु असा असावा की जो भिकारी आहे शिष्य त्याला राजा बनवण्याची दानत असली पाहिजे, आणि जो राजा आहे शिष्य त्याला देवादिकांमध्ये उठता बसता यावा अशी पात्रता बनवणारा गुरु असला पाहिजे. तर माझं तुम्हाला म्हणणं एकच आहे की तुम्ही अंगात येऊन घुमत बसताना आणि त्या घुमत बसताना त्याच्यात तुम्ही ते कार्य करताना तर हे तुमचं चुकतंय. जोपर्यंत तुम्ही एक कधी पण सांगायचं जे माझ्या अंगात येते त्याला घनरूपात तुम्ही प्रकट करून देऊ शकत असाल तरच मला तुम्ही गुरु व्हा. काय आणि ते तुम्हाला प्राप्ती कोण करून देऊ शकतं माहिती का, जो सत्य कर्म धर्म चालतो. मी माझं मोठंपणा मी सांगत बसत नाही किंवा काय नाही, ठीक आहे, पण एक मी तुमचे डोळे उघडावं म्हणून सांगतोय. मग तुम्ही आता समजा की तुम्ही केलं बाबा ज्ञानमाळ वगैरे सर्व गोष्टी केल्या किंवा काय नाही, आता महिना झाला किंवा काय झालं का, मग अंग दुखतंय का, तुमचं डोकं दुखतंय का, शरीर दुखतंय का, पुढं काय कळत नाही. मग त्यावेळेस तुम्ही 4 पावणे रावळ्यांना 4 पावणे रावळे कशाच येतात, 50-60 पावणे रावळे तुम्ही बोलून घेता आणि त्या टायमाला तुम्ही ते कार्य करता. आता कार्य केल्यानंतर पावणे रावळे तुमचे मजेच बघायला आहे, तुमची मस्करी चढवायला आहे. मग तेच पावणे रावळे काय म्हणते, बाई मला असा त्रास होतोय तुम्ही बघा. आता पावणे रावळे येऊन बघतात, मग काय तुम्हाला बघायला बसवलं तुम्हाला काय कळत नाही, काय दिसत नाही, मग तुम्ही तिथं काय बोलता. आतून तर तुम्ही दुखी आहे एकदम की मला काय कळलं नाही, मी एवढं कार्य केलं काय नाही, मला त्रास का होतो किंवा काय नाही, तुम्ही ह्याच टेन्शन मध्ये. प्लस ती तुमची ही परीक्षा बघायला येते की बघू हिला कळतं का काय माझं सांगते काय नाही, बघू तर खरं एवढं मोठं कार्यक्रम केलं, ज्ञानमेळ केलं, काय दिवा लावल्या बघू दे जरा. अशा हेतूनही आलेले असतात तुमच्याकडे, हे का तुम्हाला कळत नाही. आणि त्या टायमाला तुम्ही बघायला लागलेत किंवा तुम्हाला कळत नाही किंवा काय नाही, तर तुम्हाला त्याचं टेन्शन आहे काय. त्याच्यात ही बाई अशा पद्धतीने समजा तुमचे कोणी पाहुणे रावळे आहेत ते अशा पद्धतीने तुमच्या परीक्षा घेण्यासाठी तिथे आले आणि तुम्हाला कळत नाही, काही दिसत नाही, तर काय करणार. अशा ह्याला तुम्ही काढणार काय. तुमच्यासारखं दुखी ना अंतकरण तुमचा रडतं, तुमचं अंतकरण कोण जाणणार, ही गोष्ट लक्षात ठेवा. एवढा पैसा खर्च करून तुम्ही हे केलेलं आहे आणि तुम्हाला काही त्याच्यात ज्ञान नाही किंवा काय प्राप्त नाहीये हा, आणि तुम्ही त्याच्यामध्ये सांगता की मला काय गुरुने आदेश दिले नाही. अरे गुरु आदेश कधी देणार. मग तुम्ही मसनात गेल्यानंतर तुम्ही का मेल्यानंतर तुम्हाला आदेश देणार आहे तो गुरु. गुरुमध्ये असं दानत असणं गरजेचं आहे की कुठल्या पण शिष्याकडनं आहे ना फक्त सत्य कर्म धर्मांनी चालावं तू, हेच फक्त आहे ना गुरु वचन घेतो किंवा कुठल्या ताकदचे वचन घेत नाही. चल आलंच ना तू ताकद, हा ये ताकद आली, चल तू मला वचन दे, ज्यावेळेस मी तुला बोलन त्यावेळेस तू येशील आणि मी ज्यावेळेस सांगन त्यावेळेस तू काम करशील आणि त्यावेळेस तू असं करशील. झालं का कल्याण, झालं का त्या सत्यानाश त्या शिष्याचं. मग शिष्याच्या ताकदीचं जर असं गुरूंनी जर वचनामध्ये घेतला, मी ज्यावेळेस तुला बोलून त्यावेळेस तू यायचं आणि मी ज्यावेळेस सांगन त्यावेळेस तू कार्य करायचं. वचनात घेतल्यानंतर काय येणार आणि काय त्याला प्राप्त होणार आहे. गुरु असा असला पाहिजे की शिष्याला 10 दिशांनी मोकळं सोडलं पाहिजे, शिष्याला बोटाला धरून व्यवस्थित ज्ञान शिकवलं पाहिजे, तंत्रक्रिया कशी असते, तंत्र काटन कसं असतं हे शिकवणं, कसं काय बघायचं कसं नाही, दिव्यशक्ती प्राप्तीचं विधान कसं आहे, दिव्यशक्ती कशी प्राप्त करायची किंवा काय नाही, दिव्य दृष्टी कशी आली पाहिजे कशी नाही. जोपर्यंत तुमची स्वतःचा जीव आत्मा जी तुमची शक्ती आहे त्याच्यामध्ये लीन होत नाही, त्या दिव्य शक्तीमध्ये लीन होत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याची प्राप्ती पण होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला दिव्य दृष्टी पण येणार नाही. पण माझं तुम्हाला मातागणांनो एक सांगणं आहे हात जोडून, हेच सांगणं की तुम्ही काल्पनिक गोष्टीत का जगताय, प्रॅक्टिकली ज्ञान का घेत नाही. जुने ऋषी मुनींचे सामर्थ्य कुठे आहेत हे तुम्हाला जुने ऋषी मुनींचं सामर्थ्य कळत नाही का किंवा काय नाही. हा, ज्या शिष्याची किंवा ज्या साधकाची त्या टायमाला फक्त पात्रता असायची, ते कर्मफळ पात्रता बघून गुरु त्या टायमाला नुसतं असं ऑटोमॅटिकच त्यांचा हात वरती व्हायचा. ज्यावेळेस हात ऑटोमॅटिक वरती होऊन त्यांना आशीर्वाद गेला त्याच टायमाला त्यांना ती प्राप्ती होत असायची. हा, माझं तर माझ्या स्वतःच्या शिष्यांना हे सांगणं, तुम्ही फक्त सत्य कर्म धर्माने चाला आणि फक्त पात्रता अशी बनवा काय, आणि जे सांगितलेलं विधी विधान आहे त्याच पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही तुमच्या स्वतःच्या शक्तीच्या विधी विधानाला बसाल त्यावेळेस तो तुम्हाला घनरूपात प्राप्त होणार आहे.
तुम्ही जर म्हणसान की ठीक आहे, मी आता हा एवढं श्रेष्ठ गुरु केलेला आहे, गुरु केलेला आता मी मला काही जप करायची गरज नाही, काय नाही, मी फक्त आता गुरुचं नामस्मरण केलं की मला प्राप्त नाही. जी शक्ती आहे तुमची त्या शक्तीच्या प्राप्तीला तर बसा. सर्वात महत्वाचं, जर तुम्ही ते बसणार नाही, जोपर्यंत त्या प्राप्तीला बसणार, त्याच्या विधानात तुम्ही बसणार नाही, तोपर्यंत तो घन रूपामध्ये कसा प्राप्त होईल. त्याच्यामुळं माझं मातानं तुम्हाला एक सांगणं आहे, जेवढ्यांच्या ज्ञानमाळी झालेल्या आहेत, ठीक आहे, मला अजून एक तुम्हाला प्रॅक्टिकल सांगायचं, ठीक आहे, 17चे 60 देवी येतात ते तुमच्यामध्ये, ठीक आहे, ही झाली ती झाली ती झाली येते, मग तुम्ही का भिकायला लागलेले आहेत? हा, तुम्ही का भिकायला लागलेले आहेत? त्याच्यामुळे कधी पण एक लक्षात ठेवा, तुम्ही जर सत्यकर्माने धर्माने चालत असताल तर भगवंत काय, ती जी दिव्य शक्ती असेल तुम्हाला ती प्राप्त होईल. पण तुम्ही सत्याच्या वाटेने चाललं, जर खोट्याच्या वाटेने चाललं तर काय काय मातागण असे आहेत की ठीक आहे, मी तुला चांगले चांगले पेशंट आणून देशील, तुम्हाला किती कमिशन देणार किंवा काय किती देणार किंवा काय नाही, अशाने कुठं प्राप्ती होत असते का? असे तुम्ही भावले ठेवल्यानंतर तुम्हाला काय प्राप्त होत असतं का? म्हणून जेवढे पण आहेत ना, हे जे बोलतात ते की देव जे घुमत बिमत बसणारे, ह्यांना खरी प्राप्ती नाही. खरी जी प्राप्ती असते किंवा खरं जी देवी असते ती साक्षात दिव्य भाषा बोलत असते, सर्व प्रकारचं ज्ञान देत असते, अनेक प्रकारची वेगळी भाषा बोलत असते, एकच भाषा बोलत नाही. आता माझे जर तुम्ही व्हिडिओ बघितले, इंस्टाग्रामला व्हिडिओ बघा किंवा युट्यूबवरती व्हिडिओ जाऊन बघा, समोर जे जे दिव्य शक्ती आलेली आहे ती ज्या भाषेत बोललेली आहे त्याच भाषेमध्ये माझ्या मुखातून गुरुच्या कृपेने जो बोलायचं तो बोललेला आहे. त्याच्यात माझा अहंकार करण्याचा अधिकार नाहीये, पण माझ्या मुखातून त्यावेळेस काय सरस्वती माता काय बोलते काय नाही ते सर्व गोष्टी मला कळतात. त्या टायमाला त्यांचं बोलणं, माझं बोलणं काय झालं, मी व्यवस्थितपणे मराठीमध्ये त्यांना विश्लेषण करून सांगत असतो. ह्यालाच तर बोलतात गुरुज्ञान. आणि मी काय स्वतःला सिद्ध पुरुष वगैरे काय समजत नाही किंवा काय नाही. कधी पण एक ध्यानात ठेवा, मी साधारण साधक आहे तर साधक प्रमाणेच राहणार. देव किंवा नाथ बनायला जात नाही. काकी नाथांचे ढोंग करणारे हजारो पडलेले आहेत, त्या मायांबाला येत जात असतात. त्याच्यामुळे तसले पापाचे मला भागीदार व्हायचं ना. मी एक साधारण साधक आहे आणि मी भक्ती करतोय. बस माझ्या भक्ती अनुसार जे पण काय कार्य होतंय किंवा काय नाही तो भगवंत कार्य करतोय, मला त्याच्यातच आनंद आहे. त्याच्यामुळे जी लोकांची काही सेवा घडते त्याच्यातच आनंद आहे. त्याच्यामुळे आता इथून पुढं मी एक मोहीम राबवणार आहे. त्याच्यामध्ये जेवढे पण साधक साध्वी असतील ते सहभाग होत असतील तर अजून चांगलीच गोष्ट आहे, सत्यकर्म धर्मानुसार. त्याच्यामुळे माझं तुम्हाला सर्व मातांगणांनो हे सांगणं आहे, ह्या ज्ञानमाळी वगैरे करून ज्यांनी महाराजांनी स्वतःला देव समजून त्यांनी स्वतः संग लग्न करून दिलं, असे कितीतरी प्रपंचाचं वाटोळ झालेलं आहे. कितीतरी म्हणजे अनेक प्रपंचाचं वाटोळ झालेलं आहे. कधी पण एक लक्षात ठेवा, तुम्ही बोलत असाल की देव त्याला फोडायला लावीन. मनुष्य देह हा सर्वश्रेष्ठ देह आहे. इथं कर्माचे फळ भोगावं तर लागतात, पण ते कधी भोगावं लागतात, समोरचा कोणी भोगावणारा सत्यकर्म धर्माने चालणारा कोणी असेल तरच दुसऱ्याला भोगायला लागतात. माझ्याकडे असे खतरनाक पेशंट वगैरे असतात, मी त्या गोष्टी त्या व्हिडिओ टाकत नाही, विचित्र. पण ते व्हिडिओ काय व्हिडिओ आता इथून पुढे मी काढूनच ठेवणार आहे, जेणेकरून आहे ना हिस्ट्री लोकांना कळायला. त्याच्यामुळं मातांनो तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुमचे डोळे उघडा. तुमचे डोळे का उघडत नाही? तुम्ही कसं तरी काटकसर करून इकडून तिकडनं पैसे काढून तुम्ही नवऱ्याला वगैरे हातापायात जोडून, सासू सासऱ्यांना हातापायात जोडून तुम्ही ज्ञानमाळ करतात आणि ती ज्ञानमाळ चुकीची होते. त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्राप्त होत नाहीये. त्याच्यासारखं दुखीची गोष्ट काय आहे? आणि आता तुम्ही अंतकरणात रडून, अंतकरणामध्ये झोरून तुम्ही काय करणार आहेत? आणि ते देवीपाशी माथा फोडून काय करणार आहेत तुम्ही? एक गोष्ट कधी पण लक्षात ठेवा, भविष्य आपल्या हातामध्ये आहे. आपलं भविष्य कुणी देवानी लिहून ठेवलेलं नाही ना देवीनी लिहून ठेवलेलं नाही. आपल्याला जन्माला घातल्या आपल्या आई वडिलांनी. तर आपल्यासाठी आपले पहिले जे देवी दैवत आहेत तर हे आपले स्वतःचे आई वडील. आणि कुळ परंपरेचा जो वारसा चालवायचा असतो तो कुळाचे देवी दैवत जपायचे असतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यासाठी सर्वात महत्वाचं मला एक तुम्हाला सांगायचं आहे की ज्या वेळेस आहे ना तुम्ही एवढं सगळ्या गोष्टी करून काय
तुम्ही आता तुम्ही भांडणं करून किंवा काय करून तुम्ही ज्ञानमाळ करून घेतलेली आहे घरामध्ये, आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय फरकच नाही किंवा तुम्हाला त्रासच होतो. अहो, अशांनी तुमच्या स्वतःच्या नवऱ्याचा तुमच्यावरती मातांनो विश्वास राहतो का? हा, तो परत तो म्हणतो की जर आता इथून पुढं कुठल्या भक्त संघ किंवा कुठल्या महाराजाचं किंवा कुठल्या तू जोगते बिकतेचं जो तुम्हाला सांगितलं तर घरी थांबायचं नाही, घर सोडून तू जायचं निघून. काय ही गोष्ट लक्षात ठेवा. अशी वेळ तुमच्यावर येते, त्यांनी तुमच्या सासू सासऱ्याचा विश्वास तुटतो, आई वडिलांचा विश्वास तुटतो की काय काय पण करते किंवा काय नाही. त्याच्यात तर पाहून रावळत असतंच ढवळढवळी करण्यासाठी. त्याच्यामुळं कधी पण एक लक्षात ठेवा मातांनो, माझं तुम्हाला हात जोडून एक विनंती आहे, आपण आपलं भविष्य स्वतः घडू शकतो. पण भविष्य कधी आपण स्वतः घडू शकतो? ज्या वेळेस आपल्याला कुठल्या मार्गाने कसं करायचे किंवा कशी प्राप्ती करायची कसं नाही ह्याचं मार्गदर्शन करणारा गुरु चांगला असेल तरच. काय ज्यावेळी समजा मी विद्या विकत नाही, मी विद्याचा अजिबात व्यवहार करत नाही. जर ठीक आहे माझं असं असतं की कुणी आलेलं आहे साधं किंवा काय आहे त्याच्यावरती तंत्रक्रिया झालेली किंवा काय आहे किंवा दुसऱ्यांनीच आधीवर कीड लावलेली आहे, ती तंत्रक्रिया काढायचे पैसे घेत असतो. पण ज्यावेळेस मला विद्या दान करायचे असतं किंवा मला दीक्षा द्यायची असते तर मी ठरवत नाही स्वतः की मला ह्याला दीक्षा दिली पाहिजे, हा श्रीमंत ह्याला दीक्षा दिली पाहिजे, हा गरीब ह्याला नाही दीक्षा द्यायची. नाही, कर्मफळ पात्रता बघून, आणि तो मी बघत नाही, तो परमेश्वर त्या टायमाला सांगतो मला ठीक आहे द्यायची की नाही. किंवा कायकांची स्वतःची दिव्य शक्ती येते, ती स्वतः येऊन प्रकट होते, तिथं बोलते, ती विनंती करते की तुम्ही ह्याला मार्गदर्शन करा. मग आता एखाद्याच्या कुळातली दिव्य शक्ती येते किंवा एखाद्याची ओरिजिनल मध्ये दिव्य शक्ती त्यांनी भक्ती केलेली ती प्राप्त झाली ती शक्ती येते, ती विनंती करते. आणि ती विनंती करून जर आपल्याला बोलत असेल की तुम्ही यांना दिशा द्या, मार्गदर्शन द्या, तर मी कोणी अहंकार करणार, मी नाही देणार तुला काय करायचे किंवा नाही असं बोलणारा कोण आहे अहंकार? त्याच्यामुळं मी विद्या दान करण्याला महत्व ठेवतो. लक्षात ठेवा, मी विद्याचा किंवा कुठल्या शरीर माझ्यात एकाही व्हिडिओमध्ये मी मंत्र टाकलेले नाहीये. मी कुठल्याही लोकांसारखे मंत्र का उचलले काही पण मंत्र देतात आणि काही पण बोलतात. अशाने पुढे काय होत असतं का? आणि काय काय तर एवढे मूर्ख लोक आहेत की ऑनलाईन दीक्षा, अरे ऑनलाईन दीक्षा द्यायसाठी तो कोणी देवाचा बाप आहे का? आणि काही लोक सांगतात की मी हे करून देतो, मी ते करून देतो किंवा काय करतो. असल्या कुठल्याच बाडा भंगाडीत पडू नका. काय जर तुम्हाला मी काय सांगितले ह्याचं जर तुम्हाला ज्ञान आलं असेल तर तुमच्या घरातले, तुमचा घरामध्ये आई वडील असो किंवा सासे सासरू असो किंवा तुमचे मिस्टर असो, तुम्ही येऊन भेट घेऊ शकता. पण मला भेटण्यासाठी काही गाईडलाईन्स आहेत, ते तुम्हाला फॉलो करावे लागतील आणि त्याप्रमाणे तुम्हाला अपॉइंटमेंट भेटेल. त्याच्यामुळे मी एवढंच सांगून माझ्या शब्दाला पूर्ण विराम देतो आणि तुम्ही तुमचे डोळे उघडा आणि सत्य जाणून घ्या आणि सत्याच्या वाटाने चाला, हेच मला सांगायचं आहे. ओम नमो आदेश, सत्य नमो आदेश, नवनाथ गुरुजी करू आदेश.